तुम्ही काही जप सांगितलेले आहेत हं. आणि तो एक नाही बहुतेक 3 ते 4 त्यात तुम्ही हां, जप हां, हां, सांगितलेले हां. आहेत. बरोबर. तर मग ह्याची आम्हाला विभागणी सांगा आणि हे का किती वेळा केले पाहिजेत? हां, हां. हेच जप का केले पाहिजेत हां, हे हां. सुद्धा सांगा? नाही ठीक आहे. पहिली गोष्ट बघा, आपण जे जप करतोय ते परंपराद्वारे करतोय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती नरसिंह भान की जय. हं. ह्याला म्हणलं जातं रक्षा मंत्र, डिफेन्स. बरं. हे मंत्र जेवढं आपण उच्चारण करतोय त्याच्याने काय होतं, भूत, प्रेत, पिशाच, कुष्मकांड, ब्रह्मराक्षस आणि दैत्य हे कधीही आपल्याला आपल्यापाशी येऊ शकत येऊ नाही. शकत नाही. हे येऊ शकत नाही. बरं. त्याच्यानंतर आलं श्रीपादराज शरणम प्रपद्ये. तर ह्याच्याने काय होतं, अध्यात्म हे जेवढं जप करतोय आपण अध्यात्म दुनियामध्ये आपली प्रगती होते. हं, हं, हं. हे आपल्याला इटर्नली क्वालिफाईड करतं. अच्छा. आत्मसाक्षात्काराचं ज्ञान वाह! ह्या मंत्राने आपल्याला मिळतं. त्याच्यानंतर आपण जर बघितलं की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा एक हं. जप आहे. ह्याला म्हणलं जातं बीज मंत्र. जे बी व्यक्ती हा जप करतोय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, त्याला हं. कुठलाही जप करायची गरज नाहीये. नाहीये. ह्याच्यामध्ये सगळं आलेलं आहे. वाह! त्यामुळे त्याला आपण म्हणलं जातं बीज मंत्र. बरं. जे गुरु शिष्य परंपरेमध्ये जे शिकवलेलं आहे ह्याला बीज मंत्र म्हणलं जातं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता हे दिगंबरा दिगंबरा त्याच्यामध्ये कसं सांगायचं, सगळीकडे व्यक्त असणारे चराचरामध्ये व्यक्त असणारे भगवान वाह! दिगंबरा दिगंबरा. श्रीपाद ज्या पदांचा आश्रय महालक्ष्मींनी घेतलेले हे तेच पाद आहेत. वाह! श्रीपाद. आता श्री वल्लभ हं. जे गोपीजनांचे जे वल्लभ आहेत, जे भगवान कृष्ण आहेत, हे ते श्रीपाद महाप्रभू भगवान कृष्ण आहेत. बरोबर. आता त्याच्यानंतर आलं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. ऍक्च्युली बऱ्याचशा लोकांना श्री स्वामी समर्थचा अर्थ माहिती नाहीये. हं. श्री स्वामी समर्थ जर इंग्लिशमध्ये काय होतं, इन्फिनिटी डिझायर अँड डिफेन्स. अच्छा. मराठीमध्ये काय होतं, उच्च कोटीचा आनंद देणारे, आपली इच्छा पूर्ती करणारे आणि आपलं रक्षण करणारे. वाह! त्याचा अर्थ हे होतं. त्यामुळे आपले 4 हे मंत्र आहेत. मग ह्याच्यामध्ये ज्यांना जे कम्फर्टेबल वाटेल ते व्यक्ती करू शकतं. हं, हं, हं. असं काही त्याला नियम नाहीये. तो कधी बी करू शकतो. ॲक्च्युअली जप तुम्ही कधी बी करू शकता. बरं. कुठल्या बी अवस्थेमध्ये जप करू शकतो आपण. मग ओके. तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, रात्री करा, कधी बी करा. पण हं. तुम्हाला कंप्लीट जप करायचं 16 माळ तुम्हाला जप करायचा आहे. करायचंच. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. बरं. तेवढं 16 माळ म्हणजे बघा, तुम्ही 1 माळ बी करू शकता, 10 माळ बी करू शकता, 16 माळ बी करू शकता. 16 माळ म्हणजे काय, तुम्ही 2 तास महाराजांना वेळ देणार. हे एक हं. सिस्टमॅटिक आहे. हे डिसिप्लिन आहे, की ओके. बाबा मी 22 तास सगळ्या गोष्टीला वेळ दिलेला आहे, तर मी आता 2 तास महाराजांना वेळ देणार. हे वाह! डिसिप्लिनमध्ये येतं आणि ती गोष्ट महाराजांना आवडते. आवडतं. डिसिप्लिन.